H2SO4चा वापर शक्यतो 99.99% टाळण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानं जीवाणूंनी द्राक्ष बागेतले जीवाणू तातडीनं मरून जातात. त्यानं आपल्या जमिनीचं लाईफ बी खूप कमी येते. ह्याच्यावर शारपट जमिनी होत गेल्या त्यापैकी आपलं उत्पादन क्षमता कमी येत गेली, झाडाचं लाईफ सुद्धा आपल्या कमी येत गेलं. नमस्कार द्राक्ष बागायत मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यश ॲग्रो लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. H2SO4च्या वापरासंबंधी किंवा त्याचा जो अतिरिक्त वापर सध्या आपल्या द्राक्ष शेतीत होतोय त्या विषयावर मी नेमकेपणानं बोलण्याचा प्रयत्न ह्या चॅनलवर मार्फत आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. बागायत मित्रांनो, आपली हरित क्रांती झाली आणि 1962 नंतर आपल्याला रासायनिक खतांचा वापर भरपूर झाला आणि त्यानंतर आपल्याला उत्पादनही चांगलं मिळत गेलं. परंतु आता अलीकडच्या काळात आपल्याला म्हणावं तसं त्या एकूणच शेतीच्या बाबतीत उत्पादन मिळत नाही आहे. त्याचा अतिरिक्त वापर जो व्हायला लागला आहे रासायनिक खतांचा, च्या पलीकडं जाऊन की काय कोणास ठाऊक, पण अलीकडच्या काळात H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचा वापर हा जास्तीत जास्त प्लॉटमध्ये व्हायला लागला आहे असं दिसतंय. माझी एक आपणाला सर्वांना एक संवाद साधताना एक विनंती राहील की बागायत मित्रांनो, H2SO4चा वापर शक्यतो 99.99% टाळण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानं जीवाणूंनी द्राक्ष बागेतले जीवाणू तातडीनं मरून जातात. बॅक्टेरियाज वेगवेगळ्या, एन्झाईम्स वेगवेगळ्या मरून जातात. जमिनीत जेवढं आहे ते वेल उचलते, गोष्ट खरी आहे, पण त्यानं आपल्या जमिनीचं लाईफ बी खूप कमी येते. ह्याच्यावर बऱ्याच जणांचं एक मत असं सांगतात की एवढी मोठी जमिनीची मात्रा आहे आणि आपण किती 2 लिटर 3 लिटर फक्त देतोय, तर त्याचा फारसा मोठा इफेक्ट या जमिनीवर होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. परंतु माझं एक असं म्हणणं आहे बागायत मित्रांनो की शारपट जमिनी होत गेल्या, उत्पादनांचा जे आपण एकरी 4 ते 4,500 पेटीपर्यंत जे आपण माल काढत होतो, म्हणजे 16 ते 18 टनापर्यंत आपण जे माल काढत होतो, तोही बऱ्यापैकी आपला उत्पादन क्षमता कमी येत गेली, झाडाचं लाईफसुद्धा आपल्या कमी येत गेलं. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता H2SO4चा वापर जास्तीत जास्त टाळावा. H2SO4च्या ऐवजी मग ह्याला पर्याय आपल्याला कोणता द्यायचा असेल तर डिकम्पोजर जर आपण वापरलं तर डिकम्पोजर म्हणजे जमिनीत जेवढं आपण टाकले ते डिकम्पोज करणे आणि त्याचं अन्नात रूपांतर करणे, वेगवेगळ्या एन्झाईम्समध्ये रूपांतर करण्याच्या ज्या बॅक्टेरिया असतात त्या डिकम्पोजर बॅक्टेरिया आपल्याला बाजारात भरपूर ठिकाणी अवेलेबल होतात आणि त्या डिकम्पोजर बॅक्टेरियाचा वापर करून जर आपण द्राक्ष शेती करायचा प्रयत्न केला तर बागायत मित्रांनो खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत. आणि ह्यो जो आपण प्लॉट जे बघतोय त्या प्लॉटमध्ये डिकम्पोजरच्या ज्या बुरशी आहेत त्या डिकम्पोजरचा दर 7 ते 8 दिवसांनी यूज करून वापर करून ह्या वापर केल्यानंतर मिळालेली घडाची साईज, मिळालेले बंचचा आकार, बंचची जाडी हे आपण सगळं बघतोय. आणि अशी जर जाडी आणि असा विगर आणि असं जर उत्पादन आपल्याला मिळणार असेल तर आपण अतिरिक्त जे वापर करतोय नको त्या एन्झाईमचा किंवा नको त्या H2SO4 किंवा नको त्या गोष्टींचा वापर करतोय त्याचा उपयोग नाही आहे असं मला म्हणायचं आहे. तर बागायत मित्रांनो, द्राक्ष बागेला लागणारे जे एलिमेंट्स आहेत ते फक्त 16 आहेत. 3 हवेतनं मिळतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन 3 हवेतनं मिळतात. त्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची आवश्यकता नाही, जेवढी गरज आहे तेवढी वेल घेते. त्यानंतर NPK आपण देतोय, जमिनीतही तो बऱ्यापैकी आहे, काही त्यातला N हवेतूनही मिळतो. त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ते आपण जमिनीत आहे, गरज वाटल्यास आपण पांदेड परीक्षण केल्यानंतर जेवढं कमी आहे तेवढं द्यायचा प्रयत्न करतोय. आणि 6 मायक्रोन्यूट्रंट आणि अलीकडच्या काळात नवीन सोडियम आणि व्हॅनेडियम हे 2 मायक्रोन्यूट्रंट बी जमिनीत वापरायचा प्रयत्न होतोय. अत्यंत चांगले सुंदर रिझल्ट त्याचेही मिळत आहेत. झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर, कोबाल्ट, अमोनियम, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि सिलिकॉन आणि व्हॅनेडियम हे जे मॉलिक्यूल आहेत एवढ्याच मॉलिक्यूलवर शेती करायचा प्रयत्न करा बागायत मित्रांनो. अदरवाईज इतर ज्या गोष्टी आहेत किंवा इतर ज्या घटक आपण जे बाजारातनं मुलकाच आणून घालतोय ते न घालता जर एवढ्याच मॉलिक्यूल जर वेगवेगळ्या प्रकारे आपण काम करायचा प्रयत्न केला तर आपली सल्फरची लेवल, कॅल्शियम, मॅग्नेशियमची लेवल, जे आम्ही पांदेड तपासणी करताना जे स्फुरद आणि झिंकची गुणोत्तर, ह्या गुणोत्तरावरच आपले शुगर अवलंबून राहते. हे सगळे गुणोत्तर हे जे सगळे आपण जे करू ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला मिळून जाईल. म्हणून बागायत मित्रांनो, मी तुम्हाला एक आवाहन करतो
की H2SO4चा वापर आपल्या जमिनीत शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या जमिनींचं लाईफ हे येत्या काळासाठी न बिघडता अनादी कालापर्यंत हे लाईफ चालेल. अन्यथा ज्या पद्धतीनं क्षारपड जमिनी झाल्या, त्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी जसा सरकारला हाती उपक्रम घ्यावा लागला, तसा द्राक्ष बागेच्या जमिनी सुधारण्यासाठी कार्यक्रम घ्यावे लागतील. त्यामुळं बागायतदार मित्रांनो, जो अतिरेक वापर ज्या गोष्टींचा आपण करतो ते टाळण्याचा प्रयत्न करा. बागायतदार मित्रांनो, मी आपणाशी H2SO4 ह्या संबंधी आत्ताशी बोललो. जमिनीचा pH कमी होतो, त्यासाठी बी आपल्याला भरपूर दुसरे मॉलिक्यूल मिळतात, ज्यानं झाडाचा किंवा त्या जमिनीचा pH कमी करता येतो. असे मॉलिक्यूल्स वापरा, जेणेकरून ते झाडालाही फायदेशीर होतील. आणि जे मी आता आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तो नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा मला जास्तीत जास्त हा चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा. ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. H2SO4चा वापर शक्यतो 99.99% टाळण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानं जीवाणूंनी द्राक्ष बागेतले जीवाणू तातडीनं मरून जातात. त्यानं आपल्या जमिनीचं लाईफ बी खूप कमी येते. ह्याच्या क्षारपड जमिनी होत गेल्या, त्यापैकी आपलं उत्पादन क्षमता कमी येत गेली, झाडाचं लाईफ सुद्धा आपल्या कमी येत गेलं.